नमस्कार, मैं हूँ पूजा और इस वक्त हम मौजूद है CST के आजाद मैदान में। यहाँ बहुत सारे शिक्षक लोग आए हैं जो अपनी अपनी उनकी मांगे हैं शिक्षक लोगों की कि उनको क्या चाहिए। और आप देख रहे हैं कि यहाँ बहुत सारी भीड़ है, तो आइए देखते हैं शिक्षक की ओर। तो आपने देखा कि यहाँ बहुत सारी भीड़ है, आपने देखा ये कहाँ कहाँ से शिक्षक आ गए हैं। शिक्षक की कितनी बड़ी आज मांगे हैं, जैसे कि आगे शिक्षक लोग क्या करेंगे, उनकी कुछ मांगे हैं वो पूरी नहीं हो रही है, इसके लिए आज यहाँ सब मेला लगा हुआ है शिक्षक लोगों का है। सर भी आमच्याबरोबर बोलणार, सर आमच्याबरोबर तुम्ही पण बोला की सरांनी खूप आम्हाला सांगितलं असं असं मागण्या आहेत, तुमचं काय म्हणणं आहे याच्याबाबत? मॅडम, बऱ्याचशा वर्षापासून 65,000 शिक्षक हे आमचे मुलांना शिकवण्याचं ज्ञानदान करण्याचं काम करत आहे आणि बरेचसे शिक्षक आमचे अनुदान न घेताच रिटायर झाले। बरेचसे शिक्षक आज तुटपुंज्या पगारीवर काम करत आहे आणि त्यांचा परिवार त्यांना चालवणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि हा जो कार्यकाळ आहे हा बऱ्याचशा वर्षापासून चालू आहे आणि या ठिकाणी शिक्षक बांधवांना न्याय मिळावा, पुढील टप्पा मिळावा आणि त्यांना वाढीव पगारीमुळे त्यांचा घर संसार व्यवस्थित चालावा आणि हे जे शिक्षक आहे हे या भारताची, या राज्याची एक पिढी घडवण्याचं काम करत आहे आणि हे जे पिढी घडवणारे शिक्षक आहे हेच जर उपाशी असतील तर त्यांची कोणत्या पद्धतीने मानसिकता लागेल। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून सर्व शिक्षक बांधव या आझाद मैदानावर मुंबई या ठिकाणी जमलेलो आहे की आमचे जे हक्काचा पगार आहे, जो वाढीव टप्पा आहे तो आम्हाला तात्काळ शासनाने द्यावा आणि यासाठी सर्वांचं लक्ष आज या ज्या मंत्री महोदयांकडे लागलेलं आहे। किती शिक्षक आहे आज, सगळे शिक्षक आहे आणि आमच्या बरोबर आज नागपूर वरून आलेले पण शिक्षक आहे। सर बोला, काय तुमची मागणी आहे? मॅडम, आम्ही आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आमच्या मागण्याकरिता आलेलो आहोत। आम्ही अनेक वर्षापासून बिना अनुदानावर कार्य करत आहोत आणि यामुळे आमचा परिवार आज उघड्यावर आलाय। त्यांच्या पोटाची भाकर आम्हाला आज मिळत नाही। आम्ही दवाखान्यात गेलो तर त्यांच्या आरोग्यविषयक समस्या पूर्ण करू शकत नाही। आज येताना आमच्या परिवारातील माझ्या मुलीनं काल आम्हाला म्हटलं, काल परवाला आम्ही निघलो तेव्हा की पप्पा तुम्ही कुठे चाललाय? मी सांगताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू आलंय की बाई बेटा, मी ज्या परिस्थितीत तुझ्या गरजा पूर्ण करू शकलेलो नाही, अशा गरजा पूर्ण करण्याकरिता एक संघर्षमय वातावरण निर्माण व्हावं आणि या संघर्षमय वातावरणातून आमच्या शिक्षकांच्या तुझ्या पप्पाच्या समस्या सुटाव्या याकरिता मी या ठिकाणी आलेलो। खूप सारी महिला आहे, महिलांचं पण काहीतरी सांगणं आहे, बघूया त्यांच्या काय मागण्या आहे म्हणून। बोला, तुम्ही काय बोलायचं? मॅडम, आमचं 20 वर्ष झाले आम्हाला अनुदान नाही आणि आम्ही अनुदान घेण्यासाठी बसलेलो आहोत। पाऊस पाणी वारा काही आम्ही बघत नाहीये। आमचे मुलं बाळा घरी आहेत, आम्ही उपासपोटी इथे येऊन बसले आहेत, तर आम्हाला अनुदान भेटलं पाहिजे, 100% अनुदान भेटलं पाहिजे। आमचं एकच म्हणणं आहे की मंत्री साहेबांना विनंती आहे की आमच्या मुलाबाळांसाठी एवढं तरी करा। आमचे मुलंबाळ आमचे उपाशी आहेत, आम्ही पण एवढ्या वर्षापासून नोकरी करतो, अनुदानाचं आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही मुलांना शिकवतो। आम्हाला एवढं म्हणणं आहे की मंत्री साहेबांनी आणि आमच्या या मागण्या ज्या आहेत पूर्ण मान्य कराव्यात आणि आम्हाला 100% अनुदान द्यावं, एवढंच मागणं आहे आमचं। RTI नुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि असे असताना एकतर कायम विना अनुदानी धोरण स्वीकारलं गेलं, त्यानंतर ते काढलं तरी सुद्धा विना अनुदानी शाळा या अनुदानावर येण्यासाठीचे अनुदानाचं सूत्र लागू करणं अपेक्षित होतं। ते न करता, प्रचलित अनुदान न देता प्रत्येक टप्प्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागतात आणि एक महिला म्हणून जेव्हा नोकरी करतो आणि आम्हाला पगार कमी मिळतो त्यावेळेस आम्ही किती समस्यांना तोंड देत असतो हे आम्हालाच माहिती आहे। बरं, हे असताना सुद्धा समान काम समान न्याय समान पगार हे तर सूत्र लागू करणं अपेक्षित आहे आणि ते मात्र लागू न होता आम्हाला प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन करता 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 आमचं आयुष्य चाललंय। आम्ही अक्षरशः रिटायरमेंटला आलो तरी सुद्धा आमची हालात संपत नाहीये। नमस्कार, मी प्राध्यापक अंजली गाडे। गेल्या 22 तारखेपासून आमच्या शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे आणि हा प्रश्न गेल्या 22 वर्षापासून कोणत्याही शासनाला सोडवता आलेला नाहीये। त्यामुळं आम्ही सर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित, घोषित त्रुटीपूर्तता करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी हजारोच्या संख्येनं आझाद मैदानावर एकवटलो आहोत। और भी शिक्षक है, वो भी हमसे बात करेंगे। मी स्वाती गायकवाड। इथे 22 तारखेपासून आंदोलन चालू आहे। खूप सारे लांबून गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर
लातूर, नांदेड तिकडनं सगळे जण आले. त्यांची राहण्याची सोय नाही, अक्षरशः त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय नसताना ते आपल्या मुलाबाळांना सोडून आले. आम्हाला 2016 मध्ये 20% ग्रँट मिळाली आणि टप्पावाढ खरं तर सरकारने करायला पाहिजे होती, पण ती त्यांनी केली नाही. समजा समान काम समान दाम. आमच्या बरोबरचे जे शिक्षक आहेत ते 100% मी पगार घेत आहेत आणि आम्ही अजूनही लटकत राहिलो. पालखी मार्ग सुरू आहे, संतांचा सगळ्याकडे आहे, पण आम्ही नक्की संत नाहीत. शांत आहोत तोपर्यंत आहोत, पण संत आहोत अशी काही भूमिका करू नका. महाराष्ट्र ही संतांची भूमी, आमच्या पोटाचा प्रश्न आहे आणि सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने सरकार ह्या आमचा अंत बघतंय. आणि माझं म्हणणं आहे की तमाम शिक्षक जे असेल की जो आलेला आहे तो सगळं पोटासाठी आलेला आहे आणि या पोटाचा, यांच्या घरच्यांचा, लेकरा बाळाचा आणि या तमाम शिक्षकांचा विचार जर करावा एवढी माझी शासनाला विनंती. कारण जर याच्यानंतर एखादी अघटित घटना किंवा शिक्षक जर आक्रमक झाला, जो बोर्डवर शिकवतो तो पुन्हा एखाद्या हातात खडून क्रांती करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. मॅडम आमच्याशी बोलणार की काय मॅम तुमचं काय सांगणं आहे? मी शुभांगी पाटील, शिवसेनेचे उपनेता आहे, नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ. आम्ही विना अनुदानितसाठी मी 15 वर्षापासून अन्न व जलत्याग कसे 100 ते 150 आंदोलन असतील. याच आंदोलनाने माझी खरी सुरुवात झालेली आहे. मी जरी नेता असली तरी मी आधी शिक्षक आणि पदवीधर भावांची कार्यकर्ती आहे, म्हणून अनेक वर्षापासून आंदोलन करत आहोत. आम्ही 20% अनुदान नव्हतं, ते 20, 40, 60, 80 इथपर्यंत नेलेलं आहे. पण आता मी सत्तेचे उपनेते आहे, पण माझं सगळ्यांना सांगणं आहे की शिक्षकांसाठी आपण आता 100% अनुदान आज मिळेलच अशी खात्री पण आहे. आणि आमचे आदरणीय शिक्षण मंत्री दादा साहेब भुसे हे त्या बाबतीत पॉझिटिव्ह पण आहे. त्यांच्याच कालखंडात 60 पण मिळालं, 80 पण मिळालं ना, आता 100 पण होईल. म्हणून आजच ते अनुदान मिळावं आणि जे राहिलेले 20, 40, 60 आहेत त्यांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावं. म्हणून आम्ही गेल्या 22 तारखेपासून इथे आझाद मैदानावर 23 तारखेपासून आम्ही आझाद मैदानावर सगळे शिक्षण समन्वय संघाच्या मार्फत आज आंदोलनाला बसलो. मॅम तुम्ही एवढ्या लांबून कधीपासून आले? सकाळी वाटतं आले? मी आधी पण येऊन गेली, मी बऱ्याच वेळा येऊन गेली, मध्येच 1-2 दिवस घरी गेलेली होती. मी सकाळपासून इथे बसलेले आहे. मी आजच नाही, गेल्या 15 वर्षापासून जे राहटे काका असतील, जगदाळे सर असतील, त्यांनी म्हणजे ज्या वेळेला 4 लोकांवर आंदोलन सुरू केलेलं होतं तेव्हापासून मी 6-6 दिवस अन्न व जलत्याग केलाय. इथे भर पावसात दिवस रात्र बसलेली आहे. शासनाने शब्द दिला होता की पुढील वेळी तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. जर गरज नसेल तर तुम्ही इथं का बसला? आम्ही इथं का बसलोय? शासनाची जबाबदारी आहे ना, जो शब्द दिला ते पाळायची म्हणून. तरी मला खात्री आहे की आज माननीय मुख्यमंत्री महाजन साहेब, उपमुख्यमंत्री आज जसा आम्हाला हवा तसा निर्णय घेऊ शकतात. आज मंत्रिमंडळ बैठकीत आहे आणि तिकडे आमचं लक्ष आहे की आज खूप शिक्षक इथं आले, लांबून एकटच झाले आणि आज त्यांनी शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य धरणे आंदोलन केलं आहे. कॅमेरामॅन नरेश संगती, मी पूजा, TV 360 न्यूज.